ऑरेंज हे असतं ओटीपोटापाशी. सो त्याचं तत्व वॉटर आहे. कार्य सर्जनशीलता, लैंगिकता, भावनिक संतुलन. सक्रिय असताना तुम्ही सर्जनशील, भावनात्मक दृष्ट्या मोकळे आणि आकर्षक वाटता. निष्क्रिय असताना अपराध भाव, तणाव, लैंगिक समस्या. सो इथे आहे त्याचं इमेज असलेलं रिप्रेझेंटेशन. सो सेक्रल चक्र ऑरेंज कलर. सोलर प्लेक्सिस चक्र नाभीच्या वर 4 सेंटीमीटर असतं. साऊंड असतो रम. आपल्याला साऊंड, आपण आता साऊंड मेडिटेशन नाही करणार आहोत, सो दॅट इज ओके. आत्ता मी फक्त हे सांगते. तो येलो कलर असतो. मणिपूर चक्र असं म्हणतात त्याला. नाभीच्या आसपास असतं. अग्नी तत्वाचं आहे. आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि कृती हे त्याचे मूलभूत हे आहेत. सक्रिय असताना तुम्हाला आत्मविश्वास, धैर्य आणि स्पष्टता वाटते. निष्क्रिय असताना निर्णयात गोंधळ, न्यूनगंड, राग असतो. आणि संतुलनासाठी सूर्यनमस्कार हा त्याचा उपाय असतो. सो हे असतं नाभीच्या 4 सेंटीमीटर वर. त्यानंतर आहे अनाहत चक्र. हृदयाजवळ असतं. हार्ट चक्रही म्हणतो आपण त्याला. तत्व वायू आहे. कार्य आहे प्रेम, करुणा, क्षमा. सक्रिय असताना तुम्ही प्रेम देऊ शकता आणि स्वीकारू शकता. निष्क्रिय असताना द्वेष, दुःख, एकटेपणा असतो. संतुलनासाठी प्रेमाने भरलेले विचार. त्यानंतर आहे विशुद्ध चक्र. बरं, हार्ट चक्राचा कलर ग्रीन असतो, हिरवा कलर. विशुद्ध म्हणजे थ्रोट चक्र, घशापाशी असतं. आकाश तत्वाचं आहे. कार्य आहे संवाद, अभिव्यक्ती, प्रामाणिकपणा. सक्रिय असताना तुमचा संवाद स्पष्ट, प्रामाणिक आणि प्रभावी असतो. निष्क्रिय असताना आत्ममूल्यमापन कमी, विचार व्यक्त करण्यात अडचणी असं असतं. त्याचा कलर आहे स्काय ब्लू. शो यू स्काय ब्लू असतो. त्यानंतर आहे थर्ड आय चक्र. इंडिगो ब्लू कलर आहे. इंट्युशन्स असं आपण म्हणतो, या चक्राशी रिलेटेड आहेत. इंट्युशन पॉवर आपली त्याच्याशी रिलेटेड आहे. कपाळाच्या मधोमध भुवयांच्या मध्ये प्रकाश तत्व, अंतर्ज्ञान, निरीक्षण आणि बुद्धिमत्ता याच्याशी असतं. स्पष्टता, अंतर्ज्ञान, निर्णय शक्ती उत्तम असं आपलं त्याचं काम असतं. निष्क्रिय असताना गोंधळ, चुकीचे निर्णय, आत्मविश्वासाचा अभाव असतो. संतुलनासाठी ध्यानधारणा त्याच्यात, म्हणजे हे चक्र थर्ड आय चक्र. देन आहे सहस्रार चक्र इथे डोक्याच्या टोकावर. दिव्यता, चेतना. आपण चेतनेशी कनेक्ट झालो की देव आपल्याला मिळतो. आणि देव आपल्याला मिळाला की आपल्याला कोणतीच गोष्ट करणं कठीण नाही. तर आध्यात्मिक जागरूकता, ब्रह्माशी एकात्मता. त्याचा कलर आहे पर्पल. आणि त्याच्याही वर एक चक्र असतं त्याचा व्हाईट. सो व्हाईट और पर्पल असा आपल्याला दिसतो जेव्हा आपण मेडिटेशन करतो. सो ही सगळी आहेत 7 चक्रा आपल्या शरीरात मध्ये असतात. ही याला आपण रोज मेडिटेशन करून ऍक्टिव्ह करू शकतो. हे आहे इमॅजिनरी सगळं, पण जसं जसं तुम्ही रोज कराल तसं तसं तुमचे अगदी हेल्थमध्ये कॅन्सर पासून सगळ्या गोष्टी नष्ट होतात. पण त्याची जिद्द असायला लागते की मला हे याच्यातून पुढे जायचं आहे. रिलेशनशिप मधलं सगळं सॉर्ट होतं. करिअर आणि पैशामध्ये तर अफाटच बदल होतात, नो डाऊट ऑन दॅट. आता हे सगळं मीच केलेलं आहे 3-4 वर्षापूर्वी. कंटिन्युअस रोज करत होते. आणि 9 महिने वगैरे मी हे चक्रा मेडिटेशन कळत नकळत केलं होतं, मजा म्हणून केलं होतं.
आणि त्यातून जे म्हणते त्या 7 to 7 चक्राज ओपन आहेत. त्याच्यानंतर माझ्याकडनं छान-छान बोललं जातं. ते सहस्रार चक्र ओपन असल्यामुळे बोललं जातं. कारण एनर्जी साथ देतात किंवा लोकांना काय मी बोलते ते खूप आवडतं किंवा त्याच्यातनं रिअलायझेशन होतात. तुम्ही खरंच मनापासून केलं तर तुम्हाला रिझल्टही मिळतात. म्हणजे यामध्ये ज्या लोकांना रिझल्ट येत नाहीत असं वाटतं, त्यांनी खरंच स्वतःला चेक करायची गरज आहे. मी एक गोष्ट तरी थोडीशी तरी मनापासून करू शकतीये का? शकतोय का? कारण हे जर रोज गोष्टी केल्या, तर तुम्हाला खरंच रिझल्ट मिळतात. त्याबद्दल मी काहीच हे करू शकत नाही. कारण माझं स्वतःचंच मोठं ट्रान्सफॉर्मेशन आहे. कारण मी जी आत्ता दिसतीये, ती मी आधी कधीच नव्हते. मी ती 2020 नंतर झाली आहे. सो आधीची मी पूर्ण निगेटिव्ह झोनमधली किंवा त्रास असणारी अशीच होते. माझ्यामध्ये बदल नंतर झालेत सगळे. सो माझंच दुसरं व्हर्जन मी बघितलंय म्हणून माझ्या पुस्तकाचं नावही द न्यू यू विदिन यू आहे. तेही डाउनलोडेड म्हणजेच मेडिटेशन थ्रू मला मिळालेलं आहे, की मी काय ठेवावं? असं मला स्वतःला विचारलं तेव्हा त्याच्यातनं उत्तर आलं होतं. कारण माझ्यातलीच मी नवीन मला सापडली आहे. त्यामुळे ते तसं नाव आहे. सो आता आपण हे मेडिटेशन करणार आहोत. लाइक अर्धा तास असणार आहे हे मेडिटेशन साधारण. सो ॲट लीस्ट 23 मिनिट्स असं. सो सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे, डोळे मिटून बसून. मी तुम्हाला कलर गाईड करणार आहे. कुठे आहे हे पण गाईड करणार आहे. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असणार आहे. कोणाकोणाला व्हायब्रेशन्स पण येतात. व्हायब्रेशन्स याचा अर्थ अंगावर काटा येणे आणि तो कंटिन्युअस येणे, असं होत राहतं, जेव्हा आपण त्या एनर्जीच्या लेव्हलला अप असतो. त्याला मी काही करू शकत नाही. मी पण झोपते कधी-कधी. इट्स ओके. आय मीन आधी कधीच झोपले नाही, जेव्हा मी 9 महिने करत होते. जेव्हा आपला आराम झालेला नसतो, तेव्हा झोप लागू शकते. सो बसूनच करायचं. बसून झोपा, झोपून नाही. जर झोप लागलीच तर. पण विषय काय आहे, आपण स्वतः ठरवलं, की आय डोंट वांट टू स्लीप इन अ मेडिटेशन. तुम्हाला झोप लागत नाही. बाकी सगळं तुमची मर्जी आहे. काय करायचं आणि काय नाही ते. कारण मी तेच शिकवतीये, की आपण जे ठरवतो त्याच गोष्टी होतात. असे प्रश्न पडतात म्हणूनच हे. विथआऊट गिव्हिंग एनी अदर सिंगल थॉट तुम्ही जर करायला सुरुवात केली, तर झोपही लागत नसते आणि जसं पाहिजेत गोष्टी तशा होतही असतात. सो मी म्युझिक ऑन करते. जस्ट अ मिनिट. आवाज येतोय? हो, येतोय मॅम. डोळे बंद करूनच करायचे. त्यामुळे स्क्रीन दिसायची गरज नाही तुम्हाला. परत प्लीज चेक युअर WhatsApp नंतर. आत्ता नका. सगळं शेअर केलंय असं मी ऑलरेडी पहिल्यांदा सांगितलंय. ताट बसायचं आहे. डोळे बंद करायचे आहेत. शांत श्वास घ्यायला सुरुवात करायची आहे.
श्वास घ्यायचा आहे तो 4 सेकंद घ्यायचा आहे. मी ते काउंट करणार आहे. श्वास होल्ड करायचा आहे 4 सेकंद आणि श्वास सोडताना आपल्याला 6 सेकंद सोडायचा आहे. हो, श्वास घ्या. 1, 2, 3, 4. होल्ड करा. 1, 2, 3, 4. सोडायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे. 1, 2, 3, 4. होल्ड करायचा आहे. 1, 2, 3, 4. सोडायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे. 1, 2, 3, 4. होल्ड करायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6. तुमचं शरीर एकदम रिलॅक्स झालं आहे. आणि तुम्हाला हळूहळू इमॅजिनेशन करायचं आहे आता. आता आपल्याला पाहायचं आहे फोकसनी पाहायचं आहे पाठीच्या कण्यापाशी जो भाग आपला जमिनीला टेकला आहे तो इमॅजिन करायचा आहे. आणि तिथे एक रेड कलरचा LED लाईट तुम्हाला पाहायचा आहे. पाठीच्या कण्यापाशी एक रेड कलरचा LED लाईट तुम्हाला इमॅजिन करायचा आहे. तो LED लाईट पुढच्या 4 ते 5 श्वासांमध्ये हळूहळू मोठा होताना पाहायचा आहे आणि त्याचं डिस्क मध्ये रूपांतर होताना पाहायचं आहे. त्यानंतर पुढच्या 4 ते 5 श्वासांमध्ये तो LED लाईट डिस्क मध्ये रूपांतर झालेला आहे. रेड कलरची डिस्क तुम्हाला दिसत आहे आणि ती डिस्क पाठीच्या कण्यापाशी हळूहळू गोल फिरू लागली आहे. आणि पुढच्या 4 ते 5 श्वासांमध्ये ही डिस्क अजून 5 फिरू लागली आहे.
फॅन फिरतो तेवढं फास्ट तुम्हाला ते चक्र पाठीच्या कण्यापाशी रेड कलरचं चक्र फास्ट फिरताना दिसत आहे. आणि त्या चक्राने तुझा हायेस्ट पीक पकडला आहे. त्याच्या हायेस्ट स्पीडला ते चक्र फिरत आहे. चक्र गरगर फिरताना आपण पाहायचं आहे. पुढच्या 4 ते 5 सेकंदात त्याने त्याच्या जास्तीत जास्त जो स्पीड असतो त्या स्पीडला ते गोल फिरू लागले आहे. आणि ते चक्र दुरुस्त झालं. त्यानंतर हळूहळू तुम्हाला तुमचा फोकस जो आहे तो पोटापाशी शिफ्ट करायचा आहे. आणि तो छोटा LED लाईट आपल्याला वर आलेला पाहायचा. छोटा LED लाईट हळूहळू मोठ्या डिस्क मध्ये रूपांतर झालेला पाहायचा आहे. पोटापाशी तो छोटा LED लाईट मोठा झालेला पाहायचा आहे. पुढच्या 4 ते 5 श्वासांमध्ये LED लाईटचा कलर तुम्हाला ऑरेंज कलर पाहायचा आहे. LED लाईट ऑरेंज कलरचा पाहायचा आहे. पुढच्या 4 ते 5
श्वासांमध्ये त्या लाईटचं चक्रामध्ये रूपांतर झालं आहे. एका डिस्क सारखा तो मोठा दिसू लागला आहे. त्यानंतर तो डिस्कमध्ये रूपांतरित झालेला LED लाईट, गोल फिरत असलेला LED लाईट पाहायचा आहे. ऑरेंज कलर पोटापाशी आणि हळूहळू फिरायला सुरुवात केली आहे त्या चक्राने. ते चक्र स्पीड घ्यायला लागलं आहे. ऑरेंज कलरचं चक्र स्पीड घ्यायला लागलं आहे आणि ते फास्ट गोल फिरू लागला आहे. त्यामुळे ते हळूहळू दुरुस्त होऊ लागला आहे. आणि ते त्याच्या हायएस्ट स्पीडला गेलेला आहे. त्यानंतर आपल्याला ते ऑरेंज कलरचं चक्र ट्विन झालेलं आहे. हळूहळू आपल्याला तो LED लाईट पोटापासून नाभीच्या वर शिफ्ट करायचा आहे. मणिपूर चक्राकडे शिफ्ट करायचा आहे. तो LED लाईट नाभीच्या वर शिफ्ट होताना पाहायचा आहे.
त्यानंतर एक येलो कलरचं चक्र आहे. तो LED लाईट येलो झालेला पाहायचा आहे. हळूहळू त्या LED लाईटचं चक्रात रूपांतर झालेलं पाहायचं आहे. तो हळूहळू डिस्क मध्ये रूपांतर झालेलं आहे. आता ते चक्र येलो कलरचं दिसू लागलं आहे. पुढच्या 4 ते 5 श्वासामध्ये मणिपूर चक्र हे त्याची स्पीड घेत आहे, गोल फिरू लागत आहे. त्यानंतर त्यानं त्याचा हायएस्ट स्पीड घेतलेला आहे. पुढच्या 4 ते 5 श्वासात ते चक्र दुरुस्त झालेलं आहे. ते गोल गोल फिरताना आपल्याला पाहायचं आहे. इमॅजिनेशनच आहे, प्रयत्न करायचा आहे बघायचा. येलो कलर चक्रा त्यानंतर तो LED लाईट आपल्याला पोटापासून हृदयाकडे शिफ्ट करायचा आहे. पुढच्या 4 ते 5 श्वासामध्ये तो LED लाईट डिस्कचं रूपांतर घेताना पाहायचं आहे. डिस्क एवढा मोठा झालेला पाहायचा आहे. त्याचा कलर आहे ग्रीन. तो LED लाईट ग्रीन कलरचा झालेला आहे आणि त्याचं चक्रामध्ये रूपांतर होताना पाहायचं आहे. ते चक्र हळूहळू मोठं होताना पाहायचं आहे, फिरताना पाहायचं आहे. ग्रीन कलरचं चक्र आहे. हार्ट पाशी आहे. ते चक्र हळूहळू स्पीड घेताना पाहायचं आहे. त्याचा कलर आहे हिरवा. आता आपल्याला हिरव्या कलरचं चक्र हार्ट पाशी स्पीड घेऊन गरगर फिरताना पाहायचं आहे. पुढच्या 3 ते 4 श्वासात ते फास्ट फिरू लागलेलं पाहायचं आहे आपल्याला. ते चक्र फास्ट फिरून स्थिर झालेलं आपल्याला पाहायचं आहे.
त्यानंतर ते चक्र पूर्ण हील झालेलं आहे. ग्रीन कलरचं चक्र हार्ट पाशी तुम्हाला पूर्णपणे दिसलेलं आहे आणि ते पूर्णपणे बरं झालेलं आहे. त्यानंतर तो LED लाईट हार्ट चक्रापासून थ्रोट कडे शिफ्ट झालेला पाहायचा आहे. त्यानंतर तो LED लाईट थ्रोट चक्राकडे गेला आहे. तो हळूहळू मोठा होताना त्या कलर आपल्याला स्काय ब्लू दिसू लागला आहे. थ्रोट चक्र स्काय ब्लू कलर हळूहळू चक्रात रूपांतर झालेलं आहे. पुढच्या 4 ते 5 श्वासात ते चक्र स्काय ब्लू कलरचं घशापाशी हळूहळू गोल फिरायला लागलेलं आहे. त्यानंतर हे चक्र फास्ट फिरताना पाहायचं आहे. त्याच्या हायेस्ट स्पीडला ते गेलेलं पाहायचं आहे. त्या हायेस्ट स्पीडला जाऊन ते गोल गोल फिरू लागलेलं आपल्याला पाहायचं आहे.
ते हील झालेलं बघायचं आहे. व्यवस्थित गोल फिरताना बघायचं आहे. त्यानंतर तो LED लाईट डोळ्याच्या मधोमध आज्ञा चक्राकडे मूव्ह होताना पाहायचा आहे. इंडिगो ब्लू कलर मध्ये तो LED लाईट पाहायचा आहे, जो हळूहळू पुढच्या 4 ते 5 श्वासांमध्ये मोठा होताना पाहायचा आहे. श्वास मोठे येताना पाहायचे आहेत. आज्ञाचक्रापाशी इंडिगो ब्लू कलरचा LED लाईट डिस्क मध्ये रूपांतर घेत आहे आणि तो गोल गोल फिरू लागला आहे. तो इंडिगो ब्लू लाईट पुढच्या 4 ते 5 श्वासांमध्ये फास्ट फिरताना पाहायचा आहे. पुढच्या 4 ते 5 श्वासांमध्ये त्याने त्याचा हायएस्ट स्पीड घेतलेला आहे. त्यानंतर तो इंडिगो ब्लू लाईट तो चक्र एकदम हील झाला आहे, पूर्णपणे बरं झालेलं पाहायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला तो LED लाईट फिक्स झालेला पाहायचा आहे.
त्यानंतर तो LED लाईट डोक्याच्या वर शिफ्ट झालेला पाहायचा आहे. पर्पल कलर मध्ये हळूहळू तो रूपांतर झालेला आहे आणि तो पर्पल कलर चा LED लाईट पुढच्या 3 ते 4 श्वासांमध्ये तुम्हाला फास्ट गोल फिरताना दिसणार आहे. ते चक्र गोल गोल फिरताना पाहायचं आहे. पर्पल कलर डोक्याच्या वर फास्ट गोल गोल फिरताना पाहायचं आहे. ते चक्र तुम्हाला फास्टेस्ट स्पीड मध्ये फिरताना बघायचं आहे. ते व्हील झालेलं पाहायचं आहे. ते तुम्हाला कमळासारखा व्हाईट लाईट पाहायचा आहे डोक्याच्या वर. कमळाच्या शेप मध्ये व्हाईट लाईट एनर्जी इमॅजिन करायची आहे. आता आपल्याला हळूहळू पुन्हा एकदा सगळी चक्र पाहायची आहे. रूट चक्र पाठीच्या कानापाशी लाल कलर गोल गोल फिरताना पाहायचा आहे. त्यानंतर ऑरेंज कलर पोटापाशी गोल गोल फिरताना पाहायचा आहे. येलो कलर नाभीच्या वर फास्ट फिरताना पाहायचा आहे. हिरवं हार्ट चक्र हार्टवर फास्ट गोल गोल फिरताना पाहायचं आहे. थ्रोट चक्र स्काय ब्लू कलर गोल गोल फिरताना पाहायचं आहे. आज्ञा चक्र कपाळाच्या मध्यभागी गोल गोल फिरताना पाहायचं आहे. सहस्रार चक्र डोक्याच्या वर पर्पल कलर फास्ट फिरताना पाहायचं आहे. हळूहळू श्वासांकडे पाहायचं आहे. आणि हळूहळू नॉर्मल स्टेटला येऊन डोळे उघडायचे आहेत.
कोणाला करता आलं पूर्ण? 1-2 मिनिटं शांत राहून सांगू शकता. हे तुम्ही कंटिन्युअस रोज 90 डेज केलं, गॅरंटीड तुमचे सगळे प्रॉब्लेम्स आयुष्यातले नाहीसे होतात. एनी काइंड ऑफ प्रॉब्लेम. अपेक्षेने काहीच करायचं नाही, पण ते होतं सॉल्व्ह एवढं गॅरंटी आहे त्याची. याचं रेकॉर्डिंग असणारच आहे, तर तुम्हाला रोज करायचंय हे चक्र. कोणत्याही वेळी करा, पण करा. एवढं एकच गोष्ट जरी रोज केली, तरी तुम्हाला ड्रास्टिक चेंजेस जाणवतील तुम्हाला. हळू-हळू कळतं त्याच्यातनं काय झालंय हे. पण कळतं. वॉव! स्मिता. दॅट्स द एक्सपिरियन्स. हा माझा पहिल्या दिवसाचा एक्सपिरियन्स होता. अंगावर काटा येणं. सगळ्यांनाच येईल असं काही नाही. आपापली प्रत्येकाची एनर्जीचा भाग असतो तो. पण हे रोज केल्यानंतर आपोआप फरक पडायला लागतो. इमॅजिनेशन व्हायला लागतं. काही लोकांना खालची हे दिसली पण नसतील चक्रा. दॅट इज अल्सो ओके. तुम्ही बोलू शकता आता. काय वाटलं? कसं वाटलं? शेवटी प्रश्नही विचारू शकता. मॅम, तुम्ही येस. म्हणालात ना शेवटी की ते चक्र हील झालंय आणि पूर्णपणे बरं झालंय. हं, ते आपण असं समजायचं का की ते म्हणजे ऍक्टिव्ह झालंय असं ना? चक्र ॲक्टिव्ह झालं. येस. तेच खूप छान म्हणूनच ते वाटलं गोल कधी फिरू कधी. लागतं. हं, हा, बरोबर. म्हणजे आपल्या हं. कानात का कधीतरी दडे बसतात आणि मोकळे होतात आणि कसं वाटतं ना, तसं म्हणजे हं. एकदम हलकं, एक वेगळाच हलकेपणा वेगळाच होता. येस. खूप छान वाटलं. हो, असा हलकेपणा रोज असायला हवा आपल्याला जगताना. बर ते खूप भारी असतं. म्हणजे खरंय. स्ट्रेस फ्री झालात तुम्ही. हलकेपणा येणं म्हणजे. बरोबर. आणि म्हणजे ते मी माझ्या फील आयुष्याचा तो भाग झाला असं म्हणते कंटिन्युअस प्रॅक्टिसने. आता मला तसा स्ट्रेस नसतो. माझं हलकंच होतं झटकन. हां, बोला. ब्रह्ममुहूर्तावर करायचं का मॅम जास्ती हे? 3:45-4 वाजता वगैरे असं? नाही, मी म्हटलं ना तुम्हाला हवं तेव्हा करा, तर रोज करा. बरं. बरं. थँक यू मॅम. रोज करणं महत्वाचं आहे. कोणत्या वेळी करणं हे नाहीये महत्वाचं तेवढं. तुम्हाला अर्ली बरं. मॉर्निंग जमत असेल तर उत्तम. पण त्याचा हो. अर्थ असा नाही की ते अर्ली मॉर्निंगच केलं पाहिजे. बरं. ते कन्सिस्टंटली केलं पाहिजे. हा भाग आहे त्यातला. रोज केलं पाहिजे. तोच येस. महत्वाचा आणि कठीण भाग आहे सगळ्यात, जो जमत नाही कोणाला. खरंय. हं. मॅम आपण कसं घर झाडतो, सगळा कचरा काढतो, तसं ते डोक्यातून एक विचार निघत चालले होते. म्हणजे असं वाटत होतं का आपण किती विचारात आहे आणि ते सगळे एक बाहेर पडताय. येस. म्हणजे ते म्हणजे असं जाऊन म्हणजे काही वेळेस म्हणजे सुरुवातीला तर मला काहीच म्हणजे असं हेच नाही जाणवलं का काय होतं हे. म्हणजे मला काही दिसलं पण नाही जे ऍक्च्युली ते सांगते. पण नंतर मी त्याच्यात म्हणजे असं जे घाण साफ होत जाते ना आपण म्हणतो आणि आपण निसत हं. जातो, तसं होत चाललं होतं. म्हणजे बरं वाटलं, छान वाटलं त्याच्यात. येस, 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 येस. थँक यू. छान वाटलं मेडिटेशननी. ऍक्च्युली येस. मी आधीही केलेलं आहे कारण मी योगा टीचर आहे. हं. पण आजचा अनुभव खूपच वेगळा होता माझ्यासाठी. मला पूर्ण कलर्स दिसले सगळे. ओके. याच्या आधी पूर्ण सगळे दिसले कलर. खूप सुंदर झालं. म्हणजे आजचा अनुभव मेडिटेशनचा खूप वेगळा होता माझ्यासाठी. छान वॉव! वाटलं. मस्त. थँक यू, थँक यू सो मच. मॅम, येस. एक विचारायचं राहिलं. जो डिस्पेन्झा म्हणून तुम्ही म्हणालात ना, त्याचं हं. अनुवादित पुस्तक आहे का? नाही, मला नाही मिळालंय अनुवादित. असू शकतं पण. आणि तुमचं याच्यावरतीच एक पुस्तक आहे, ते मिळू शकेल का आम्हाला?
हो, ते माझ्याकडेच मिळेल. बरं. मी मग पाठवते ते डिटेल. हा हां. पाठवा प्लीज. थँक्यू. येस. मग त्याचं सेपरेट रेकॉर्डिंग व्हिडिओ भेटेल का आम्हाला? नाही, मला नाही करता येत. ते ॲपमध्ये जे आहे तेच. ओके. 1 तासाचं. अहो, फॉरवर्ड करून बघत जा ना. अर्धा तासाचं मेडिटेशन करायचं फक्त. लाइक चालेल. 6 AM हाल्फ एन अवर नंतर चालू होतं मेडिटेशन. फॉरवर्ड केलं की रोज बघायला मिळतं, करायला मिळतं. अनुवादित पण आहेत बरं, ऑनलाईन आहेत अनुवादित. ओके. ब्रेकिंग द हॅबिट बीइंग युअरसेल्फ डॉक्टर जो डिस्पेन्झा आहे मराठीमध्ये. ओके. चालेल. येस, Amazonवर आहे. येस. तुमचे जे ऑल ओव्हर प्रोडक्ट्स 10 आहेत दिवसाचा कोर्स. बॉटल आणि डायरी हां? बॉटल आणि डायरी जे तुमचे प्रोडक्ट्स आहेत ते हवे हां. असतील तर काय कुठे हे करायचं म्हणजे त्याच हो ना. नंबरला हे करायचं का विचारायचं? येस, येस, येस. माझ्या नंबरलाच पाठवायचं. आपलं मी ग्रुपमध्ये हे सगळं टाकते आता. ओके. अ, चालेल. कुठे काय हे करायचं हे आत्ताच टाकते. 4-5 प्रोडक्ट्स आहेत, व्हिच आर व्हेरी युजफुल अगेन. हे म्हणजे जसं मला कोचिंगचं आलंय तसंच त्याच्यापुढेच हे आपोआपच डोक्यात आलेली गोष्ट आहे. सो आय जस्ट अजून एक 4-5-6 प्रॉडक्ट येतायत. लाइक मंडला आर्ट आहे. आता टी-शर्ट तर आपण काय अहम ब्रह्मास्मी आणि असे काय-काय वेगवेगळ्या कोट्सचे आहेत. होपोनोपोनोचं मशीन येतंय. जेणेकरून कुठेही लावून ठेवलं, आपल्याकडनं नाही झालं, तर ते लावून ठेवा. बारीक आवाजात जसं ते जपाचे असतात ना वेगवेगळे, हो, हो. तसं तसं आहे. आहे बरंच आहे काय-काय. आणि जेव्हा आपण त्यामध्ये असतो, तेव्हा त्याचं महत्त्व कळतं आणि वापरलं जातं. सो तुम्हाला 10 दिवस कसे वाटले, ते नक्की सांगा. मी ग्रुपमध्ये पण म्हणजे तुम्हाला जे काही रिझल्ट आले, ते नक्की शेअर करा. इट्स ऑल्वेज हेल्पफुल मला सुद्धा असतात. तुम्हाला काय बदल झाला हे जाणवतच असतं. सो सगळ्यांनीच लिहा. ज्यांनी नाही झाले आहेत, त्यांनी काय करायला हवंय तेही मी सांगतच आहे. पण पहिल्या दिवसापासून आजपर्यंत एकही बदल झाला नाही असं कोणी आहे? त्यांनी काही केलंच नाही असं होऊ शकतं. आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये सुद्धा पाठवलत तरी चालेल आणि आत्ताही बोललात तरी चालेल. लाइक काही प्रश्न असतील तर स्पेशली विचारा, की या गोष्टीमध्ये काय आहे ना, आपण जेवढं करू तेवढं आपल्याला उलगडत जातं. सो प्रश्न हळू नाहीसे होत जातात. हा माझा अनुभव आहे. अ, आपण जेवढे जास्त प्रयत्नपूर्वक हे सगळं करू, तेवढे प्रश्न नाहीसे होतात ह्याच्यातून. मॅम मला एक प्रश्न विचारायचा होता, हां. की म्हणजे माझा मुलगा आहे तो 9वी, 10वी, 11वी हॉस्टेलला होता आणि आता हं. 12वीला आहे. तर बोलते की मी हॉस्टेलमध्ये आता राहणारच नाही. मी घरातूनच अभ्यास करते. हां. तर सगळे सगळे बोलतायत की असं करू नको किंवा सगळे क्रिटिसाइज करतायत की असं कर मग अभ्यास नाही केला तर काय होणार पुढे? म्हणजे असं सगळे बोलत असतात तर मला म्हणजे खूप असं वाईट वाटतं. हं. नाही पण घरून अभ्यास करतो तर कुठेतरी नको त्या गोष्टीला कशाला हे करताय? जर त्याचं व्यवस्थित बाकी सगळं असेल तर. हं. होपोनोपोनो करा जे त्याच्याबद्दल करतायत असं सगळं आणि तुम्ही त्या मुलाबद्दलही करा सो दॅट सगळ्याच गोष्टी क्लिअर राहतील. म्हणजे आपोआपच ओके. वर्कआउट होईल हे मला म्हणायचंय. हां. हं. म्हणजे त्याला घरी राहायलाही मिळेल आणि दुसरे कोणी हं. काही बोलणार पण नाही. ओके. मॅम आता हा जो सिक्वेन्स आहे, हॅलो मॅम सलमान, हां? नाही म्हणलं कळत आता आहे. आवाज आवाज नीट येतोय? नाही येत. आवाज येतोय? हां. हा म्हणलं आता EFT होपोनोपोनो किंवा जे आहे टेक्निक आहे मेडिटेशन हां. बेसिकली तसं